चला सर्व खेळाडू लवकरात लवकर या मित्रांनो, मैदानाची वेळ संपलेली आहे, त्यामुळे आपण प्लीज तिथे गप्पा मारत थांबू नका. अरे मित्रांनो चला, ते फोटोशूट करणारे नंतर करा प्लीज. ग्राउंडची वेळ संपलेली आहे. लाईट्स डायरेक्टली बंद झाल्यानंतर आपण बक्षीस वितरण करू शकणार नाही आहोत. विश्वासजी मासाळ बसून घ्यायचंय. गणेशजी गोरे, दीपकजी झोरे, शंकर पटकारे आपण कुठे असाल प्लीज लवकर या. केशव हिरकर लवकरात लवकर या सर्व संघ आणि मान्यवरांना विनंती आपण स्थानापना. दादा एडगे, दादा एडगे कुठे असतील? चला आपण सुद्धा लवकरात लवकर या. चला सगळे मान्यवर आलेत का? राहुल दीपकजी जोरे आपण कुठे असाल प्लीज मंचावरती या. दीपकजी जोरे आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. तर सर्वप्रथम सर्वप्रथम टीम संकल्प विजय प्रतिष्ठान अंतर्गत धनगर वसई प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघांचं सर्व खेळाडूंचं मनापासून आभार. अतिशय चांगला खेळ तुम्हाला सर्वांनी दाखवलात त्याबद्दल DVPLच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं म्हणजे श्री राहुल जिरकर, विजयजी लांबारे आणि सागर सोळे यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. काही अशी नावं आहेत जी आयोजन कमिटीमध्ये खूप चांगली सहकार्याची भूमिका बजावत असताना दिसलेत आणि त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. सो राकेश शिरकर, योगीराज सुळे, बाळू इरकर, दीपक सोरे, अजित इरकर, सागर सुळे, राहुल इरकर, विजय लांबोरे, अमित सरगर, त्यानंतर आशिषजी सुळे, गोपालजी लेंगरे, कैलास सुळे, लखन सुळे, संतोषजी येडगे, सुभाष कोळापटे, अमित सरगर, विश्वंभर सुळे, अण्णा सुळे या सर्वांचं मनापासून आभार. कारण आपण दिलेला सहयोग जी साथ त्या साथीमुळे ही स्पर्धा पार पडताना दिसली. त्याचबरोबरीनं आमचे स्पॉन्सर्स म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला काही ना काही प्रकारे येथे सहकार्य लाभले. तर सर्वप्रथम ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेला सकाळी सुरू झाली त्यावेळेला उद्घाटन सोहळा ज्यांच्या माध्यमातून पार पडला असे लेंगरे मामा त्यांचं मनापासून आभार. दिवसामध्ये दुपारची जेवणाची सुविधा ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती ते असे शंकरजी पटकरे त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलेत ते दादा येडगे, सखाराम जगोरे, अक्षयजी दडस यांचं मनापासून आभार. जे शिस्तबद्ध संघ म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड 2 टीमसाठी देण्यात आला होता त्यांच्यासाठी गोल्ड कॉईन ज्यांच्या माध्यमातून लाभले असे नामदेवजी सुळे. त्यानंतर सर्वात मोठं भरघोस ज्यांचं योगदान लाभलं या स्पर्धेसाठी आदरणीय जयसिंगजी तात्या शेंडगे, अध्यक्ष धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य त्यांचं मनापासून आभार. कैलासवासी अशोक इरकर यांच्या स्मरणार्थ नितीनजी इरकर यांच्याकडून VVMC अभियंता यांच्याकडून लाभलेलं सहकार्य, प्रदीपजी गोरे यांच्याकडून लागलेलं सहकार्य या सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं विलासजी गोरे आपण कुठे असाल प्लीज मंचावरती या. विलासजी गोरे आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचे.
सो अशा सर्व सहकार्त्यांच्या सहकार्यामुळे आणि ज्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं या स्पर्धेदरम्यान आदरणीय आमदार प्रकाशजी शेंडगे त्याचबरोबर रमेशजी शेंडगे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय. त्यांच्याच आशीर्वादाने स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडताना दिसले तर त्यांचं सुद्धा या बक्षीस वितरणासमयी आभार व्यक्त करून मी सरळ सन्मानाकडे वळतोय. आपण सन्मान करणार आहोत सर्वप्रथम या स्पर्धेसाठी तर सर्वप्रथम या स्पर्धेला खास इतका वेळ काढून समाज बांधवांसाठी त्या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी ज्यांची प्रार्थीने उपस्थिती लाभली त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेल संतोषजी येडगे या सरांना की आपण धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करेल जयसिंग तात्या शेंडगे सरांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल राहुल सागर आणि विजय आपण जॉईन व्हा तिथे. तर मी सर्वांना विनंती करेल की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करूया ज्यांनी या स्पर्धेसाठी जे काही सहकार्य केले त्या सहकार्याच्या बरोबरीनं वेळात वेळ काढून त्यांची प्रार्थने उपस्थिती आपल्याला लाभली आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेसमयी केला जातोय. धन्यवाद जयसिंग तात्या शेंडगे साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण दिलेला वेळ, आपण केलेले सहकार्य आणि या सर्व समाज बांधवांना दिलेला आपण शुभाशीर्वाद त्याबद्दल थँक्यू सो मच. मी विनंती करेल संतोषजी शेंडगे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार. मी विनंती करेल सागर सोळे यांना की आपण संतोषजी शेंडगे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. संतोषजी येडगे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सागर सोळे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. DVPL धनगर वसई प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये येत असताना आज मान्यवर म्हणून आपल्याला संतोष शेंडगे लाभले, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान विलासजी गोरे साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान केला. तर मी विनंती करेल विजय लांबोरे आपण या. विलासजी गोरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्याचबरोबरीनं पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जाणार आहे विलासजी गोरे यांना. माय चिपदार शॉल, या स्पर्धेची भेट आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे विलासजी गोरे साहेब यांना. आदरणीय शंकरजी पटकारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. अजितजी इरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण टाळ्या वाजवून हा सन्मान करूयात शंकरजी पटकारे साहेब यांचा. ही सर्व मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित आहेत. शनिवारचा दिवस सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दिलेला हा त्यांचा वेळ समाजासाठी बहुमूल्य आहे. त्यानंतर संघ मालक, त्या सर्व संघ मालकांचा आपण सन्मान करणार आहोत. तर सर्वप्रथम
तर सर्वप्रथम सन्मान करणार आहोत त्या 12 टीम्स पैकी त्या 9 टीम्सचा जे टीम्स यात पार्टिसिपेट करताना दिसले होते. तर सर्वप्रथम आमंत्रित करेल जय अहिल्या संघाचे संघपालक, जय अहिल्या संघाचे संघपालक किंवा प्रतिनिधी जे कोणी असतील आपण यायचे. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. जय अहिल्या संघाचे संघमालक यांचा सन्मान लखन सोळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ट्रॉफी देऊन इथं गौरव करण्यात येणार आहे. दीपकजी जोरे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव सन्मान केला जातोय. आपण सहभागी नोंदवला त्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल. त्यानंतर स्वामी समर्थ संघाचे संघनायक किंवा प्रतिनिधी अक्षय सरगर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केले त्याबद्दल टीम साई समर्थचा. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस. कोणी आहे का प्रतिनिधी? अरे कोण नाही तर आपोआप या. ये राजा लवकर या. सन्मान केला जातोय सागर सोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील संघ अनिकेत 11 खास गोव्यावरून संघ इथं दाखल झाला होता. संघ पुरस्कर्ते किंवा संघ मालक कोणी असेल आपण या. साईराज सोळे यांच्या शुभ हस्ते इथे ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल त्या अनिकेत 11चा. जोरदार टाळ्या होऊन जातात यांच्यासाठी, कारण खास गोव्यावरून टीम इथे खेळण्यासाठी उपस्थित झाली होती. थँक्यू सो मच आपण पार्टिसिपेट केले या स्पर्धेमध्ये त्याबद्दल. साहिल 11 रोहा संघाचा एक प्रतिनिधी, संघ मालक, कर्णधार. मित्रांनो साहिल 11 रोहाचा कोणी आहे का? नाही. दादा येडगे संघ टॉप 3 मध्ये होता. सूरज हिरवे फायटर्स आहे का? वादळ ग्रुप यांचा सन्मान केला जाईल संजयजी झोरे यांच्या शुभ हस्ते. संजयजी झोरे ज्यांनी हे डीटीपी वर्क जे आहे या स्पर्धेचं केलं त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. वादळ ग्रुप या संघाचे प्रतिनिधी, कर्णधार किंवा संघ मालक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर यंग स्टार सीसी विजय लांबोरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. संघ यंग स्टार सीसी विजयजी लांबोरे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर संकल्प विजय प्रतिष्ठान अमित सरगर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आपण सर्वांनी पुढे या प्लीज. जे मागे आहेत त्यांना विनंती आहे मित्र हो, आपण सुद्धा या स्पर्धेचा पार्ट साथ समोर या. यानंतर सन्मान केला जाणार आहे काही अशा गोष्टींचा, अशा बाबींचा, अशा व्यक्तिमत्वांचा जे या स्पर्धेसाठी हातभार लावताना पाहायला मिळाले. सूरज हिरवे यांचा सुद्धा सन्मान केला. सूरज हिरवे प्रतिष्ठान संघाचा कोणी प्रतिनिधी? कालिदास सुर्वे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कालिदास सोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी सर्वप्रथम मी विनंती करेल दोन्ही आमच्या अंपायर्सना, प्रवीण आणि बाजीराव सोळे दोघांनी या. मी विनंती करेल शंकर पटकारे
यांना की आपण सन्मानित करायचे आमच्या दोन्ही ऑफिशियल अंपायरना जोरदार टाळ्या होऊन जात आहेत या दोन्ही अंपायरसाठी दिवसभर हे दोन्ही अंपायर आपल्याला लाभले होते आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय शंकरजी भटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर या स्पर्धेदरम्यान जे डीजे मास्टर चांगली गीत वादन त्याचबरोबरीने चांगली साथ माईकच्या दरम्यान आम्हाला दिली असे मयूर डीजे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे मी विनंती करेन मयूर डीजे आपण या बाळू इरकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाणार आहे तर मयूर डीजे यांचा सन्मान इथे केला जातोय बाळू इरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल राहुल इरकर यांचे वडील डीजे मयूर साठी जोरदार टाळ्या होत जातात त्यानंतर साहिल इलेवन रोहा टीमचा प्रतिनिधी आहे मला वाटतं इथे चला या आपण हर्षद पाळे गणेश गोरे यांच्या शुभ हस्ते साहिल इलेवन रोहा टीमची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय त्यानंतर ही स्पर्धा आज दिवसभरामध्ये युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा राहिला खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट चांगली ब्रॉडकास्टिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली असे डीबीएन लाईव्ह ची टीम यांचा सन्मान केला जाणार आहे मी विनंती करेल प्रवीण पाटील आणि टीम आपण या आपला यथोचित सन्मान इथे केला जातोय विजय लांबोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय डीबीएन लाईव्हच्या संपूर्ण टीमचा अप्रतिम टेलिकास्ट सिंगल कॅमेरामध्ये काही ठिकाणी रिव्ह्यू सुद्धा चेक केला गेला आणि योग्य तो डिसिजन देण्यामध्ये त्यांची साथ लाभली घर बसल्या माणसांना या स्पर्धेचा आस्वाद घेता आला थँक्यू सो मच डीबीएन लाईनची संपूर्ण टीम त्यानंतर आमचे स्कोरर राहुल इरकर राकेश इरकर माफ करा राकेश इरकर यांनी यायचंय आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल सागर सोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय त्यानंतर योगीराज सुळे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल यशराज साईराज आहे माफ करा साईराज सुळे यांचा सन्मान राहुल इरकर बाळू इरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय कालिदास सुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल बाळू इरकर साहेब यांचा बाळू इरकर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करा त्यानंतर दीपक झोरे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल राहुल इरकर यांच्या शुभ हस्ते त्यानंतर अजितजी इरकर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे सागर सोळे आपण या अजितजी इरकर यांचा यथोचित सन्मान त्यानंतर सागर सोळे यांचा सन्मान केला जाईल मी विनंती करेल विजय लांबोरे यांना की आपण सन्मानित करायचे सागर यांचा या स्पर्धेमध्ये या सर्वांचा खूप मोठा वाटा ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा सन्मान केला जातोय त्यानंतर विजय लांबोरे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल राहुल इरकर यांच्या शुभ हस्ते थँक्यू आणि अमित सरगर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल अमित सरगर बाजीराव सोळे बाजीराव सुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय
शंकरजी वाळकुट. चला 2 मिनिटं आवरायचं, त्यामुळे आपण भाषण घेणार नाही आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय आणि वैयक्तिक पारितोषिक देत असताना या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला जाईल? कोण आहे ज्याच्या होत्या 8 कॅच? कोणी घेतला 8 कॅच? सागर सुळे ठरते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय गोरे साहेब, विलास गोरे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चा अवॉर्ड देऊन सागर सोळे यांना. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण म्हटलं? नाव घेतलं होतं ज्याच्या 5 विकेट आहेत. वेदांत इलेव्हनचा राकेश ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संतोष शेडगे यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 5 विकेट्स ज्याच्या माध्यमातून घेतल्या गेल्या अशा राकेश चा सन्मान गौरव बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन केला जातोय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समॅन बॉलरची जी ट्रॉफी आहे किंवा बेस्ट बॅट्समॅन बॉलरचे जे काही बक्षीस आहे ते अमित सरगर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. सो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? विशाल भरपूर आहेत ना, 3-4 आहेत. कोणाला द्यायचं? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्यात 62 धाबा. नाव आहे वैभव फ्रॉम दादा येडगे. वैभव आपण यायचंय 62 धाबांची 62 धाबा त्याच्या ओव्हरऑल संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि त्यांचा गौरव केला जातोय. अमितजी शुभ हस्ते स्पॉन्सर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली ट्रॉफी देऊन. त्यानंतर या स्पर्धेमधील फेअर प्ले अवॉर्ड टीम साठी होता. शिस्तबद्ध संघ नामदेव सोळे यांच्या माध्यमातून गोल्ड कॉइन देण्यात येणार आहे त्या टीमला. 2 टीम्स त्यामधून चॉईस केले गेल्यात. ते आणि इथे नामदेवजी सोळे आहेत नाही त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित आपण शंकर वळकुंडे यांच्या शुभ हस्ते हे गोल्ड कॉइन देऊन गौरव करण्यात येईल. पहिला संघ जो आहे शिस्तबद्ध संघ नाव आहे यंगस्टार सीसी. यंगस्टार सीसी यंगस्टार सीसी या म्हणून म्हटलं तुम्हाला मागे थांबू नका. मागे थांबल्यानंतर बक्षीस नाही मिळत. तरी पण आम्ही तुमची दखल घेतली. इथून पुढे ज्या वेळेला बक्षीस वितरण होईल त्यावेळेला आपण समोर थांबत जा, म्हणजे यापेक्षा मोठी तुमची दखल घेतली जाईल. यंगस्टार सीसी आणि मी विनंती करेल सेकंड कॉइन देण्यासाठी केशव विरकर आपण या. आणि दुसरा संघ आहे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ संघ शिस्तबद्ध संघ आणि त्या संघाला फेअर प्ले अवॉर्ड धनगर समाज असोसिएशनचे अध्यक्ष दीपकजी जोरे हे शिस्तबद्ध संघाचे गोल्ड कॉइन स्वीकारत असताना जे नामदेवजी सोळे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज कोण आहे? मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आहे, ट्रॉफी सुद्धा आहे आणि या किताबाचा मानकरी ठरतोय ज्याने केल्या तब्बल 101 धाबा.
संघाचं नाव आहे अर्जुन 11. विशाल कोलापटे, शंकर पटकरे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि बॅट देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. अमित सरगर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही ट्रॉफी. अमित आपण या. आणि हंटर ची ही बॅट, हंटर स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली बॅट, अमितजी सरगर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय. विशाल ज्याच्या बॅट मधून आले ते 101 धाबा, पुढच्या वर्षी 200 धाबा करण्यासाठी बॅट दिली आहे. आणि 200 नाही झालं तर बॅट परत, असं म्हण करूया का? काही हरकत नाही. विश यू ऑल द बेस्ट विशाल. सो वैयक्तिक पारितोषिक आता झालेली आहेत आणि वेळ कमी आहे त्यामुळे जास्त कोणाचे मनोगत घेणार नाही. या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक सेमीफायनल पर्यंतचा प्रवास अतिशय चांगला राहिला. काही चुका, काही उणिवा आणि कदाचित नशिबाची साथ सुद्धा मिळाली नाही आणि म्हणून तो संघ फायनल पर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्या संघाचं नाव आहे दादा येडगे. संघाला विनंती करेल की आपण यायचं आणि या तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. या तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीचं पुरस्कर्ते आहेत अक्षयजी दडस. यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे आणि हे देण्यासाठी मी विनंती करेल बाळू इरकर. बाळू इरकर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी स्पॉन्सर करण्यात आली अक्षयजी दडस यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय संघ दादा येडगे संघाचा. आणि प्रदीपजी गोरे यांच्या माध्यमातून सुद्धा हे तिसरं पारितोषिक जे कॅश प्राइज ते स्पॉन्सर करण्यात आले. त्यानंतर सांघिक पारितोषिक द्वितीय म्हणजे उपविजेतेपद जे स्पॉन्सर करण्यात आलेले कैलासवाची अशोक किरकर यांच्या स्मरणार्थ नितीन जेरकर यांच्याकडून व्हीएमसी अभियंता यांच्या माध्यमातून आणि जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केलेली आहे सकारामजी गोरे यांच्या माध्यमातून ही देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्या उपविजेता टीमचा त्याने संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत केला. संघर्ष करत असताना कमी पडलेत म्हणजे लढता लढता हरलेत, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकलेत. त्या संघाचं नाव आहे अर्जुन 11. मी विनंती करेल अर्जुन 11 आपण या. उल्हास गोरे आणि संतोषजी येडगे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे अर्जुन 11 या टीमचा. मित्रांनो टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या आज यांच्यासाठी वाजवल्या तर उद्या तुमच्यासाठी ते वाजवतील. ही परंपरा अशीच कायम चालत राहते. परंतु जर का आपले हात टाळ्यांसाठी नाही पुढे आले तर कदाचित आपण जास्त यशस्वी होऊन सुद्धा आपल्यासाठी वाजणार नाहीत. त्यानंतर या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद ज्यांनी पटकावलंय त्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. त्या प्रेक्षकांचं, जी टेक्निकल टीम आम्हाला लाभली त्यांचं, डीजे मास्टर, समालोचन कक्ष, स्कोरर, त्यानंतर आमचे सर्व मान्यवर, ते आमचे 12 संघ, त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि आभार व्यक्त करत असताना आयोजन कमिटीमधील मेंबर्स म्हणजे त्या तिघांचं खास करून आभार. राहुलजी इरकर, विजयजी लांबोरे, सागर सुळे, त्यांच्या साथीनं आशिष सुळे, गोपाल लेंगरे, कैलास सुळे, लखन सुळे, संतोष शेडगे, सुभाष कोलापटे, अमित सरगर, विश्वंबर सुळे, अण्णा सुळे आणि अमित सरगर, दीपक जोरे, बाळू इरकर, योगराज सुळे आणि राकेश इरकर या सर्वांचं मनापासून आभार. आणि रमेश आखाडे यांचं सुद्धा मनापासून आभार ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आले होते. आणि अखेरकार त्या अंतिम एक सत्कार बाकी आहे ज्यांनी सकाळपासून समालोचकाची धुरा सांभाळली असे आमचे लाडके आणि दरवर्षी आमच्या समाजाला आवर्जून उपस्थित राहणारे आणि वसई विरार
वसई विरार असो बॉम्बे असो सगळीकडे प्रसिद्ध असणारे भरतजी मोरे यांचा सत्कार करतील. सागर सुळे, भरतजी मोरे, माझा आवाज बसलाय थोडं समजून घ्या. भरतजी मोरे यांचा सत्कार करतील स्वागत सुळे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील. ज्यांनी सकाळपासून आपल्या समोलोकाची धुरा सांभाळली असे समालोचन लाडके असे वसई विरार असो मुंबई असो सगळीकडे प्रसिद्ध असणारे भरतजी मोरे, थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेला आलात, तुमचा बहुल्य दिलात. मेन गोष्ट म्हणजे काल सकाळी म्हणजे आज सकाळी 5 वाजेपर्यंत इकडे टुर्नामेंट जी झाली त्यासाठी पण ते अवेलेबल होते आणि सकाळी 9 वाजता उठून पुन्हा आपल्या स्पर्धेला आले. त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार. अशी साथ असून दे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुल. थँक्यू सो मच. आपण केलेला मान सन्मान, दिलेला मान सन्मान. रमेश आखाडे यांचा इथे सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेल. रमेश आखाडे अवेलेबल नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीत सन्मान केला जाणार आहे त्यांचा मी विनंती करेल. संजय जोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. थँक्यू. आणि पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून आभार. आणि एक विशेष सन्मान मी विनंती करेल ते तिन्ही मेंबर्स, मुख्य आयोजक राहुल इरकर, विजय लांबरे आणि सागर सुळे, आपण समोर या. आपला विशेष सन्मान केला जाईल DVPLच्या या मुख्य कार्यकारिणीचा. आदरणीय या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयसिंग दादा शेंडगे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान इथे केला जाईल. आणि या सन्मानाप्रत्यार्थ 2 शब्द. धन्यवाद मित्रांनो. आपण स्पर्धा खेळली, आपण खेळलो, पण या मागे कदाचित 2-2.5 महिने आपण या मागे आपण परिश्रम केले, मेहनत केली. खूप काय होतं त्यामुळे मेहनत होती. आणि आपले विजय लांबोर साहेब आणि त्यानंतर राहुल साहेब आणि खूप मेहनत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. खूप नवीन खेळाडूंना त्यांनी संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. आणि आपण जाणार आहोत शेवटी त्या बक्षिसाकडे. पुन्हा एकदा चुकून मागून कोणाचा आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय सरळ या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे. DVPL सीझन 5 चा अंतिम विजेता ज्या संघाने या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपली वेगळी छाप सोडली, आपला तो साहसी खेळ दाखवला, प्रत्येक क्षणाला आपल्या बाजूने झुकवलं, प्रत्येक क्षणाला जिंकलं आणि अनेक संघावरती मात करत असताना अखेरकार ही किताबी बिडंत जिंकत असताना ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. सीझन 5 चा अंतिम विजेता मी विनंती करेल धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांना की आपण ही ट्रॉफी आणि ते बक्षीस देऊन गौरव करण्यासाठी समोर यायचंय. आणि मी त्या संघाला आदरपूर्वक आमंत्रित करेल. द टीम नेम इज द चॅम्पियन टीम ऑफ द DVPL. The team name is Vedant 11. Please come. Vedant 11 या संघाचा गौरव या ठिकाणी केला जातोय. संघ मालक प्रकाशजी हेमगर यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला आणि त्याने अतिशय चांगला खेळ या ठिकाणी दाखवला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी गुण्या गोविंदाने पार पडताना दिसली, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं
सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.